What a dialogue. I like it. पण आता तर सगळं सीनच चेंज झालंय. आता ही मान पण झुकणार, तुझा स्वाभिमान पण तुटणार आणि हा धैर्य सांगेल ते गप गुमान करायला पण लागला. काय नशीब असतं ना एकेकाचं. सो सॅड. झालं तुझं. कमजोर लोक नशिबावर डिपेंड असतात, ही सावी नाही. आणि ही सावी झुकणाऱ्यातली तर नाहीच नाही. माझा राजीनामा, आणि हा राजीनामा पण ताठ मानानं ठेवतीये, कारण इथं काम करायची इच्छाच मेलीये माझी. त्यामुळं हा जॉब मी सोडला. काही महत्वाचं काम करताय काय? नाही, निवांत बसलोय. अच्छा, निवांत बसलाय. मग उठा, उठा, माझ्यासाठी चहा ना. नीता, मला ना हल्ली काहीतरी वेगळंच ऐकू येते. आता मला वाटलं तर तू म्हणली का तुझ्यासाठी चहा. बरोबर ऐकले तू. आणि तुमचं कान पण व्यवस्थित आहे. फक्त त्यांना ऐकू येतंय हे आत्ताच कळतंय मला. कधी ऐकताय होय माझं तुम्ही? चला लवकर उठा आणि माझ्यासाठी चहा आणा. नीता, इकडे ये. पाला नाही. हे तुझा पती परमेश्वर तुझ्या घरचा नोकर नाहीये. मग मी सुद्धा तुमच्या घरची नोकराने नाहीये. काही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राब राब राबायला. मी तुमची बायको आहे आणि या घरची सून आहे. आता श्वास घ्यायला वेळ मिळत नाही इथं. तुमचं करा, आईंचं करा, पोरांचं करा, घरचं करा, दारचं करा, भाऊजींचं करा. नुसतं सतत काम करत राहायचं आणि तुम्ही काय करणार? हे असं असं निवांत बसणार होय? चालणार नाही. हे नीता,